ठरले तर मग या मालिकेच्या 28 डिसेंबरच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता सायली आणि अर्जुन केसविषयी बोलत असताना सायली भूतकाळातील त्या घटनेचा उल्लेख करते जेव्हा प्रतिमा आत्यांचा कथित मृतदेह सापडला होता. सायली म्हणते, अहो तुम्हाला आठवतंय जेव्हा तो मृतदेह सापडला होता तेव्हा रविराज काका हे मानायलाच तयार नव्हते की तो प्रतिमा आत्यांचा आहे. त्यांच्या मनाला ते कधीच पटलं नव्हतं. सायलीचं बोलणं ऐकून अर्जुन विचारात पडतो. तो अत्यंत तार्किक प्रश्न उपस्थित करतो की जर ती डेड बॉडी प्रतिमा आत्यांची नव्हतीच तर मग तन्वीचा DNA त्या फेक बॉडीशी मॅच कसा झाला. हा प्रश्न आता मालिकेतील सर्वात मोठं रहस्य उघड करण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल ठरणार आहे. दुसरीकडे नागराज आणि महिपत यांच्यात खडाजंगी पाहायला मिळतेय. नागराज महिपतला सुनावतो, उद्या जर अशी हेडलाईन आली की साक्षी शिखरे उर्फ समीरा शेखर जिवंत आहे तर साक्षीला पुन्हा तुरुंगात जावं लागेल. हे तुला परवडणार आहे का, सांग मला. यावरून साक्षीच्या अस्तित्वाचा धोका आता महिपतच्या गळ्याशी आल्याचं स्पष्ट होतंय. संभाषणाच्या शेवटी अर्जुन एका मोठ्या निष्कर्षावर पोहोचतो. तो सायलीला म्हणतो, सायली, जर हॉस्पिटलमधून खोटी डेड बॉडी मिळाली असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे, या संपूर्ण कटात हॉस्पिटलमधील कोणीतरी व्यक्ती सामील आहे. अर्जुन आता त्या हॉस्पिटलचा छडा लावणार का? तन्वीचं खोटं रूप सर्वांसमोर येईल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.